Hi students, welcome back. Today we are going to learn our last communication skill module number 7. आज आपण आपल्या सिलेबसमधलं शेवटचं मॉड्यूल जे आहे विच इज नेम्ड डिस्क्रिप्शन, वर्णन करणं, किंवा याचा मराठीत अर्थ वर्णन असा होतो. तर या नावाचं शेवटचं मॉड्यूल आपण अभ्यासणार आहोत. In our day-to-day life, when we talk with people or in our situation or in capacity of some officer, we want to talk with the people and report them about the people, about places, about people, about objects, about routine in the life. Or when you talk with your friend, you talk about certain place. Suppose you have visited a temple. तुम्ही एखाद्या मंदिराला भेट दिली असेल तर मंदिराबद्दल तुम्ही बोलता. If you have visited or somebody has visited you have been from your uncle, then the description of uncle means you talk about him. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता, मग त्यांचं वर्णन तुम्हाला करता आलं पाहिजे, म्हणजे ते काय म्हणतात ते समजू शकतं. किंवा suppose you were in the home and somebody visited and you want to tell your father that somebody has called and you forgot to ask his name, आणि मग त्यांचं नाव विचारायला तुम्ही विसरला. In that case you have to describe him so that your father can be able to recall his name. म्हणजे अशा वेळी तुम्हाला त्यांचं वर्णन करता आलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या वडिलांना त्याच्यावरून त्यांचं नाव हे करता येईल. किंवा समटाइम्स व्हॉट हॅपन्स, यू आर टॉकिंग बिटवीन among your friends, you are talking among your friends, and in that case you want to tell them how funnily I spent my morning, or something which happened in the morning you want to report him. Or sometimes you want to tell him how do I pass my time, मी माझा वेळ कसा घालवतो, हे सुद्धा तुम्हाला कधीतरी सांगायचं असेल. अशा वेळी याला सुद्धा काय म्हणतात की रुटीन ऑफ लाईफ, अँड दॅट मस्ट बी वी मस्ट बी एबल टू टेल. म्हणजे आपल्याला आपल्या मित्राला सांगायचं असेल, आपण मित्रांच्यामध्ये ज्यावेळी बोलतो त्यावेळी त्याला सांगायचं असेल की मी कसा माझा दिवस घालवतो, तर यावेळी सुद्धा आपल्याला आपलं ते जे वर्णन करतो ते रुटीन असते आणि ते रुटीन आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर याच व्यतिरिक्त in capacity of a working officer somewhere after graduation, तुमची पदवी घेऊन झाल्यानंतर तुम्ही एखादा अधिकारी म्हणून किंवा एखाद्या ठिकाणी कामाला गेला ऑफिसमध्ये, तर यू शुड नो द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश लँग्वेज विच इज यूज्ड टू डिस्क्राईब पीपल. पर्टिक्युलर vocabulary means the kind of vocabulary used there. When you are talking about a person, we are talking about nose. When you are talking about eyes, when you are talking about the size, okay, so you must know particular words so that you can talk neatly about it. जर तुम्हाला आपण एखाद्या नंतरच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काही इंग्रजी वाक्यरचना माहिती हव्यात किंवा शब्द माहिती हवेत की जे शब्द आपल्याला नाकाचा आकार काय आहे, डोळे कसे आहेत, साईज काय आहे, त्याचा ऑब्जेक्ट असेल, तर या सगळ्या बाबी आपल्याला वर्णन करता आलं. किंवा ॲज अ सेल्समॅन यू हॅव टू डिस्क्राईब द ऑब्जेक्ट. तुम्हाला सेल्समॅन असल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्क्राईब करायचं असेल, म्हणजे समजा यू आर अ सेल्समॅन ऑफ अ टेलिव्हिजन, तर तुम्हाला टेलिव्हिजनचा आकार कसा आहे, टेलिव्हिजनचे फीचर्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगता आल्या पाहिजेत. किंवा यू आर ए टुरिस्ट गाईड. समजा तुम्ही टुरिस्ट गाईड असाल तर तुम्ही लोकांना गाईड करत असताना तिथं ज्या ठिकाणी तुम्ही जाता तिथं तुमच्या ज्या वस्तू दिसतात किंवा ज्या काही जे मंदिर असेल किंवा एखादा पुतळा असेल तर त्याचं वर्णन करणं, त्याच्याबद्दलची माहिती सांगणं, याही गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत ॲज ए टुरिस्ट गाईड. आणि यासाठी आपल्याला काही प्रकारची व्होकॅब्युलरी किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न करून काही प्रकारची वाक्यरचना आणि काही प्रकारची व्होकॅब्युलरी संपादन आपण करायला हवी. Suppose you are in a journalism's career, suppose you want to write a news every day, then also you should develop an eye for details. Suppose a roadside accident or some incident
what to pick up from that incident, what to mention and what not to mention should be known to you. समजा आपण एक वृत्तपत्रकार म्हणून पत्रकार म्हणून जर पुढं काम करायला लागलो तर त्यावेळी सुद्धा आपल्याला आपली नजर डेव्हलप झाली पाहिजे की ज्या नजरेमधून आपल्याला बाबा कोणत्या प्रकारचे डिटेल्स आपण लक्षात ठेवायला हव्यात याची एक साधीशी अस्पष्टशी संकल्पना आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. त्यावेळी कोणते स्ट्रक्चर्स वापरायला पाहिजेत याच्याबद्दलही आपल्याला थोडी बहुत माहिती हवी. सो व्हॉट एव्हर फील्ड यू चूज, तुम्ही कोणते, असं आता आपण जी चर्चा केली त्याचा अर्थ काय होतो, व्हॉट एव्हर फील्ड यू चूज यू नीड टू हॅव सर्टन बेसिक नॉलेज ऑफ द लँग्वेज. तुम्ही कोणत्याही प्रकारचे जरी हे केले तरी सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं बेसिक नॉलेज असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या मॉड्यूलमध्ये आपण त्या गोष्टीवर विचार करणार आहोत, म्हणजे हाऊ टू डिस्क्राईब सर्टन थिंग्स. ओके, हाऊ टू टेल अबाउट द थिंग विच यू सी, तुम्ही ज्या गोष्टी पाहता त्याच्याबद्दल कसं सांगणं याबद्दलची माहिती तुम्हाला सांगायची असते. सो इन द फर्स्ट प्लेस वी आर टॉकिंग अबाउट डिस्क्रायबिंग ऑब्जेक्ट्स, म्हणजे इथं काय ऑब्जेक्ट आपण डिस्क्राईब कसे करायचे हे बघणार आहोत. ओके, नाव इफ यू वॉन्ट टू डिस्क्राईब एनिथिंग यू मस्ट हॅव अन आय फॉर डिटेल्स. मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला डिटेल्स नोंद ठेवण्याची, डिटेल्सची नोंद घेण्याची एक सवय पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काय बघायचं, एखादी व्यक्ती दिसली तर त्याच्यामध्ये बाकीचे सगळे नॉर्मल फीचर असतात, परंतु ही व्यक्ती कोणत्या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामुळे पटकन लक्षात राहील. म्हणजे एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज नोज, आयज, फेस, माउथ, बियर्ड, मुस्टॅच, ऑल these things are, or in case of a girl, long hair, short hair, these things are common, but every individual has a peculiar characteristic feature which belongs to him only, which distinguishes him from the others. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये असं वेगळेपणाचं असं काहीतरी एक लक्षण असतं की जे फक्त त्याच व्यक्तीचं असतं. अशा डिटेल्स आपल्याला आयडेंटिफाय करायची सवय पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल सुद्धा, म्हणजे एखादं चित्र असलं तर चित्रामध्ये जनरल बाबी असतात त्या दिसतात, परंतु त्याच्यामध्ये आणखीन काय बघायला पाहिजे की जेणेकरून त्या चित्राचं पूर्ण वर्णन किंवा त्या वस्तूचं पूर्ण वर्णन ऐकणाऱ्याच्या लक्षात येईल आणि ती वस्तू त्याच्या नजरेसमोर उभा राहील. दॅट स्किल फॉर डिटेल्स, आय फॉर डिटेल्स इज अन इम्पॉर्टंट थिंग. यू मस्ट बी गुड ऑब्झर्वर, म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे, अवलोकन करता आलं पाहिजे, म्हणजे काय बघायचं काय नाही यासाठी तुमचा थोडासा अभ्यास किंवा तुमचं थोडंसं त्या विषयावर चिंतन लागतं. म्हणजे तुम्ही कधीतरी मित्राला सांगत असताना ह्या जाणीवा जागृत करून तुम्ही सांगायला पाहिजे. वेन यू आर टॉकिंग विथ युअर फ्रेंड अँड यू डिस्क्राईब हिम अबाउट सर्टन थिंग, then you should follow certain method and that method will make you a good observer. आणि मग त्या मेथडपासून तुम्हाला तुमच्यातून एक चांगला ऑब्झर्वर तयार होईल. सपोज यू आर गोईंग फॉर अ मॉर्निंग वॉक. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही सकाळी चालायला गेलेला आहात. देअर वॉज अ स्कूल बॉय स्ट्रगलिंग अप द रोड. तिथं एक लहान मुलगा होता जो बायसायकलवरनं पुढं जात होता. सडनली अ ट्रक केम ॲट अ ग्रेट स्पीड. अचानकपणे एक मोठा ट्रक आला अँड गतीनं ट्रक आला अँड इट्स हॉर्न स्क्रीमिंग अँड इट्स फेंडिंग स्ट्रक द सायकलिस्ट. आणि काय झालं, त्याचा हॉर्न वाजत होता आणि त्याचं जे फेंडिंग आहे ना साईडचं, ते फेंडिंगनं त्याला सायकलिस्टला लागलं आणि सायकलिस्ट पडला, तो लहान मुलगा पडला. द सायकल अँड द बॉय फेल डाऊन. द ट्रक डिड नॉट स्टॉप. द ट्रक काय थांबला नाही. देअर वॉज एन एन्क्वायरी. द ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टर आस्क्ड यू. आणि तुम्ही तिथं होता आणि ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार बघा. कॅन यू आयडेंटिफाय द ट्रक, म्हणजे तुम्हाला तो ट्रकचं वर्णन करता येईल का? और कॅन यू डिस्क्राईब द ट्रक? So what will you say? It was goods carrier. That is quite easily understandable. म्हणजे तो माल वाहतुकीचा ट्रक होता. So it was goods carrier. Public carriers and goods carriers, they can be identified even from the distance. अंतरावरून सुद्धा आपल्याला पब्लिक कॅरियर्स आणि गुड्स कॅरियर्स ओळखता येतात. म्हणजे दिस इज इझी टू टेल दॅट इट वॉज अ गुड्स कॅरियर. किंवा द ट्रॅफिक पोलीस व्हॉट विल सी आस्क, आर यू शुअर, म्हणजे तुम्हाला खात्री आहे का? येस. कॅन यू रिमेंबर द नंबर ऑफ द ट्रक? नाव इन दॅट हरी आर वेन द ट्रक इज रेसिंग विथ द स्पीड,
nobody can be able, nobody could read the number. म्हणजे ज्यावेळी एखादा ट्रक असा फास्ट पळत असेल त्यावेळी कुणाला तो नंबर बघता येणार नाही. ओके, म्हणजे सो यू हॅव टू टेल हिम, नो आय एम सॉरी, इट हॅपन सो क्विकली, आय वॉज लुकिंग ॲट द बॉय हू फेल डाऊन. म्हणजे नाही, मला नंबर माहीत नाही, ते अगदीच गतीनं घडलं आणि मी मात्र त्या मुलाकडं पाहत होतो, त्यामुळे माझं काय ट्रककडं लक्ष नव्हतं. द ट्रॅफिक पोलीस, कुडंट यू ॲटलिस्ट सी इफ द ट्रक वॉज फ्रॉम धिस स्टेट ऑर फ्रॉम अदर आउटसाईड. म्हणजे तुम्हाला हे तरी आठवत आहे का तो ट्रक इथला होता का बाहेरच्या स्टेटमधला होता? ओके, मीन्स दिस इज ब्रॉडर थिंग. ओके, सो ही सेड वेल द फर्स्ट लेटर्स वेअर डेफिनेटली KA-23. म्हणजे तो म्हटला की पहिले जे ते ह्याच्यावरचे लेटर होते ते KA-23 होते ऑर समथिंग. क्वाईट सर्टनली इट वॉज KA. म्हणजे निश्चितपणे ते KA होतं. म्हणजे द ट्रक बिलॉंग टू कर्नाटका स्टेट. म्हणजे सरळ आहे की तो ट्रक हा कर्नाटकाचा होता. The traffic police said, well, thank you. Now here also you can see that when you are talking about something, you use certain structures. Okay, like it was. Now how to make sentences with it was. म्हणजे काल आम्ही समजा एखादी गोष्ट बघितली असती. It was a tall 20-story building. It was tall 20-story building. It was a tall 20-story building. किंवा म्हणजे काय, ती मोठी इमारत होती. He was a tall, thin and enthusiastic person. So it was, he was. टू बीचं पास्ट रूप आपण वर्णनामध्ये जास्त प्रकारे वापरत असतो. आणखीन यासारखं तुम्हाला दुसरं वाक्य करता येईल का तयार? म्हणजे समजा तुम्हाला बसचं वर्णन करायचं आहे. सो इट वॉज ए स्टेट ट्रान्सपोर्ट बस रनिंग टू वडगाव. वडगावला जाणारी ती बस होती. म्हणजे इट वॉज किंवा ही वॉज, देअर वॉज, या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपण वापरत असतो. किंवा ही वाक्य कशी करायची हेही आपल्याला समजलं पाहिजे. आपण काही आणखीन उदाहरणं बघणार आहे, त्यावेळी पुन्हा आणखीन ते बघू. पण इथं जे उदाहरणं दिलेली आहेत त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करू. त्या प्रकारची वाक्य कशी करायची ही आपण 2-3 उदाहरणं बघू. द ट्रक was what? The truck was a goods carrier. Okay, or the truck was yellow colored. The truck was yellow colored. Truck was yellow colored. The bench was long and strong. Or the man was a swell. He would be about 80 kg. म्हणजे इथं जे वाक्याचे स्ट्रक्चर्स वापरलेले आहेत बघा, द मॅन वॉज, द बेंच वॉज, द ट्रक वॉज, अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स आपण वापरत असतो. शेवटच्या स्टेजमध्ये त्यानं वापरलेलं वाक्य देअर वॉज,
द फर्स्ट लेटर वॉज, पहिलं लेटर असं होतं की के. द फर्स्ट लेटर वॉज के. और द फर्स्ट लेटर्स वेअर, वॉचच्या ऐवजी इथं वेअर वापरलेलं आहे. म्हणजे आपण जे आत्तापर्यंत पाहतोय तेच इथं केलेलं आहे. देअर वेअर, बघा, देअर वेअर सो मेनी फ्लावर्स इन द गार्डन. आता गार्डनचं वर्णन करत असताना आपल्याला हे वाक्य वापरू शकतो आपण की तिथे बरीचशी फुलं होती. देअर वेअर सो मेनी फ्लावर्स इन द गार्डन. म्हणजे वेअर हे अनेक वचनी जे आहे क्रियापद आपल्या ऑब्जेक्टला सिंक्रनाइज होईल, ऑब्जेक्टशी मिळतं जुळतं घेणारे अशी टू बीची रूपं आपल्याला कोणत्या ठिकाणी वापरायची याबद्दलची माहितीसुद्धा आपण लर्न करायला हवी किंवा ती आपल्याला शिकायला हवी. याबरोबर आपल्याला बरीचशी उदाहरणं करता येतील, परंतु आपण एवढी उदाहरणं केली ठीक आहेत. आता हिअर वी आर गिवन ए हॉल अँड इन दॅट हॉल थिंग्स आर सीन. अ सोफा सेट इज देअर, दिस इज अ टीपॉय, then there is on wall something is mounted, this seems to be hall. Okay, now there is a means teapot, there is a flower pot, all these things are there. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. मग त्याचं वर्णन आपण कसं करायचं हे सुद्धा इथं किंवा त्याचं एक वर्णन करून इथं सांगितलेलं आहे. वी आर हॅबिट ऑफ नोटिसिंग डिटेल्स. आपल्याला काय पाहिजे तर डिटेल्स नोटीस करण्याची हॅबिट पाहिजे आणि ते रिमेंबर करण्याची म्हणजे ती लक्षात ठेवण्याची पाहिजे. आपल्याला जर एखादी गोष्ट सांगायची असेल समोरच्या व्यक्तीला तर त्यातल्या डिटेल्स आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, आणखीन त्या आठवणीत ठेवल्या पाहिजेत आणि डिटेल्स कोणत्या आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजेत. देअर आर नंबर ऑफ थिंग्स इन आवर हाऊस, इन द कॉलेज, इन द विलेज, इन टाउन. आता आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी, तुम्ही ज्यावेळी जात असता रस्त्यानं त्यावेळी कॉलेजमध्ये असेल, गावामध्ये असेल किंवा तुमच्या घरामध्ये असेल, भरपूर गोष्टी असतात. त्यांचं वर्णन करत असताना त्यांचा साईज, त्यांचा आकार, त्यांचा रंग या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत आणि त्या तुम्हाला योग्य वेळी रिकॉल करता आल्या पाहिजेत, आठवणीत आल्या पाहिजेत. बट इफ यू आर आस्क्ड टू डिस्क्राईब थिंग्स इन द लायब्ररी ऑर अ हॉल ऑफ युअर रूम, विल यू बी एबल टू डिस्क्राईब देम. पण तुम्हाला जर लायब्ररी किंवा हॉलचं वर्णन करायला सांगितलं तर तुम्ही ते डिस्क्राईब करू शकाल का? देअर आर नंबर ऑफ थिंग्स इन द हॉल. आता बघा इथं कसं वर्णन केलेलं आहे बघा. नाव हिअर द स्ट्रक्चर इज युज्ड मीन्स टू बी, धिस इज फॉर्म इज युज्ड. आपण गेल्या उदाहरणामध्ये काय बघितलं तर पास्ट टेन्स वापरला होता. आता ह्या हॉलचं वर्णन करत असताना आपण इथं साधा वर्तमान काळ वापरणार आहोत. बघा, धिस इज ए हॉल इन अ हाऊस. हा एका घरातला हॉल आहे. इन द हॉल देअर इज अ स्टायलिश वॉल ऑन विच देअर आर LED TV अँड वॉल पिक्चर ऑफ नेचर. बघा ही कशी आहे की स्टायलिश वॉल आहे की ज्याच्यावर LED आणि वॉल पिक्चर्स आहेत. इन द मिडल ऑफ द हॉल देअर इज अ बिग टीपॉय. आणि हॉलच्या मधोमध काय आहे? बिग टीपॉय आहे. हा TV आणि हे वॉलपेपर आहे. ओके. In the middle of the hall there is a big teapot. On it beautiful urn. This is beautiful urn. And there is a with flowers as well as 2 magazines. याच्यावर बघा ही 2 मॅगझिन्स आहेत आणि हे सुद्धा आहे. There is also sofa set. तिथं काय आहे? सोफा सेट आहे. तिथं सोफा सेट आहे. अँड नियर द सोफा कोच देअर इज अ स्मॉल कम्प्युटर. आणि त्याच्याजवळ एक छोटासा कम्प्युटर टेबल आहे विथ लॅपटॉप. ज्याच्याजवळ हा लॅपटॉप आणि हे आहे. इन द हॉल देअर आर नंबर ऑफ थिंग्स लाईक पेपर टेबल, सर्विंग टेबल, 2 आर्मचेअर्स, सिलिंग फॅन. देअर इज ऑल्सो ए ग्लास पार्टिशन. देअर इज ऑल्सो ए ग्लास पार्टिशन. म्हणजे तिथं बऱ्याच गोष्टी आहेत. पेपर टेबल आहे, सर्विंग टेबल आहे. म्हणजे असं थोडक्यात आपल्याला याचं वर्णन करायला हवं. समजा तर अशा गोष्टीचं वर्णन करायला हवं. आपण आणखीन 1-2 उदाहरणं बघू. म्हणजे समजा तुम्ही किंवा एखाद्या हॉस्पिटलला तुम्ही भेट दिलेली असेल तर आपण त्याचं वर्णन कसं करणार?
बघूया आपण त्याचं एक वर्णन केलेलं आहे. आणि हे आपण काल वर्णन केलं की तिथं आपण आहे ती गोष्ट वर्तमान काळामध्ये सांगितली. आता तीच आपण भूतकाळामध्ये कशी सांगणार बघा. यस्टरडे म्हणजे कोणता काळ आहे? भूतकाळ. म्हणजे याच्यामध्ये कोणते शब्द वापरायला पाहिजे? वॉज किंवा वेअर या शब्दांचा अधिक वापर पाहिजे. बरोबर आहे. सो यस्टरडे आय टूक अ ग्रँडमदर टू नॉर्थ स्टार हॉस्पिटल. बघा, आय टूक ग्रँडमदर टू नॉर्थ स्टार हॉस्पिटल. It was my first visit. It was my first visit. It is on सुभाष चंद्र रोड. आता ते कुठं आहे? इथं इज म्हणजे ते बदलते का? ते बदलत नाही, म्हणून ते इट इज ऑन सुभाष चंद्र रोड नियर हॉकी स्टेडियम, म्हणजे हॉकी स्टेडियम जवळ आहे. द रिसेप्शन ऑफ हॉस्पिटल इज लार्ज वन. रिसेप्शन कसं आहे? मोठं आहे. देअर इज रिसेप्शन काउंटर इन द मिडल ऑफ द हॉल. त्या हॉलमध्ये एक रिसेप्शन काउंटर आहे मध्येच्या मध्ये. इन फ्रंट ऑफ द काउंटर देअर इज ए कॅश काउंटर. आणि मग त्याच्या समोर कॅश काउंटर आहे. बघा, इथं सुद्धा इज वापरलं, म्हणजे ह्या गोष्टी बदलत नाहीत. अँड टू द राईट ऑफ द रिसेप्शनिस्ट देअर आर चेअर्स. आणि त्याच्या रिसेप्शनिस्टच्या उजव्या बाजूला चेअर्स आहेत. अँड बेंचेस फॉर पेशंट्स. फेसिंग टू दीज बेंचेस आर चेकिंग रूम्स. ओके. आणि त्याच्या समोर 2 चेकिंग रूम्स आहेत. वन फॉर द रेसिडेन्शियल डॉक्टर, म्हणजे एक तिथं कायमस्वरूपी असणाऱ्या डॉक्टरसाठी. अँड अदर्स फॉर व्हिजिटिंग डॉक्टर्स, आणि दुसरे व्हिजिटिंग डॉक्टरसाठी. बिटवीन द डोअर्स ऑफ दीज रूम्स ए बिग टेलिव्हिजन स्क्रीन इज माउंटेड. आणि ह्याच्या समोर एक मोठी टेलिव्हिजन स्क्रीन माउंट केलेली आहे. ऑन द लेफ्ट साइड द idol ऑफ लॉर्ड गणेशा इज एस्टॅब्लिश्ड. आणि डाव्या बाजूला गणपतीचे एक मूर्ती स्थापन केलेली आहे. अक्रॉस द इमेज ऑन द एक्स्ट्रीम लेफ्ट देअर इज ए वेटिंग रूम फॉर सिरियस पेशंट्स. आणि त्या गणपतीच्या मूर्तीच्या पलीकडं एक्स्ट्रीम लेफ्टला सिरियस पेशंटसाठीची एक रूम आहे. ॲडजसंट टू धिस रूम इज ए मेडिकल शॉप. आणि त्याला जवळ एक मेडिकल शॉप आहे. वेन यू स्टँड बॅक टू द काउंटर ऑफ ए मेडिकल यू सी अ स्टेअर केस अँड एलिव्हेटर. म्हणजे तुम्ही पाठीमागे थांबता त्यावेळी पुढे तुम्हाला जिना आणि लिफ्ट दिसते. व्हॉट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इट वॉज द व्हॉट वॉज मोस्ट इम्पॉर्टंट वॉज द क्लीनलीनेस. एक महत्त्वाची गोष्ट तिथं होती ती म्हणजे क्लीनलीनेस. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स या दोन्हीचाही वापर करून वाक्य तयार केलेली आहेत. तुम्ही पुन्हा एकदा हे वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण एखाद्या व्यक्तीचं वर्णन करणार आहेत, तर ही कशी स्ट्रॅटेजी वापरली जाते बघा. म्हणजे तुम्ही एखादा मित्राने तुम्ही खोली शेअर करत आहात, अशा वेळी तिथं एखादी व्यक्ती येऊन गेली, मग त्यांनी त्याचं तुम्ही नाव विचारायचं विसरला, मग तर त्याचं वर्णन तुमच्या मित्राला सांगायचं आहे. मग तो कसं, समबडी कॉल्ड यू, कोणतरी तुम्हाला भेटायला आलं होतं. ही वॉज ए राऊंड फेस्ड पर्सन. कसला माणूस होता? ही वॉज ए राऊंड फेस्ड, गोल चेहऱ्याचा माणूस होता. हेअर रिसिडिंग अँड हॅड ए फ्रंट ब्लाड. आणि केस असे जर असे पाठीमागे जात होते आणि पुढच्या बाजूला तो त्याला टक्कल होतं. बट ही हॅड थिक बियर्ड, परंतु त्याला थिक बियर्ड होती, दाढी मात्र त्याला चांगलीच होती. हिज माउथ वॉज ऑलमोस्ट हिडन इन द थिकेट ऑफ मुस्टॅच. आणि त्याचं तोंड मात्र मिशांच्या मध्ये जवळजवळ लपून गेलेलं होतं. इट ॲपियर्ड लाईक ए स्मॉल ओपनिंग, छोट्याशा ओपनिंग सारखं ते दिसत होतं. हिज मुस्टॅश वॉज बुशी, त्याचे मुस्टॅश कसे होते? बुशी होते. फेल ऑन द अप्पर लिप्स, आणि ते कसं आहे, ते मुस्टॅच कुठं पडले होते? त्याच्या वरच्या लिपवर पडले होते. हायडिंग हिज माउथ, आणि त्यामुळे त्याचं तोंड बऱ्यापैकी झाकलं जात होतं. ही वॉज थीन अँड हायटेड, तो सडपातळानं उंच होता. ही सीम्ड टू बी हार्डी अँड हस्की, तसा मजबूत होता. हिज ब्रॉड शोल्डर्स मेड दॅट इम्प्रेशन, आणि त्याच्या ब्रॉड शोल्डर्सवरून ते एक इम्प्रेशन मिळत होतं. ही हॅड ए लॉंग नोज ऑलमोस्ट लाईक अ बीक, म्हणजे टोकदार असं लांब नाक होतं. ब्रॉड फोरहेड, आणि मोठं रुंद असं कपाळ होतं. ही हॅड स्कार बिलो हिज राईट आय, आणि त्याच्या उजव्या डोळ्याच्या खाली हे होता. ही वॉज ए मिडल एज्ड पर्सन, त्याचं वय मध्यम वर्ष होता.
ही वियर्ड सोबर शर्ट अँड हॅड ट्राउझर्स टिपिकली युनिफॉर्म कलर. आणि त्यानं शर्ट घातला होता, तो असा चांगला होता आणि युनिफॉर्ममध्ये वापरतात त्या रंगाची त्याची पॅन्ट होती. आय थिंक दिस वूड मेक यू रिकॉल द पर्सन. मला वाटते की तुला हे सांगितल्यानंतर त्याची माहिती घेता येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला डिस्क्रिप्शन करायचं असते आणि ते डिस्क्रिप्शन करताना आपण जी गोष्ट आत्ता पाहिली ती गोष्ट आपण पुन्हा नंतरच्या तासाला पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण व्यक्तीचं वर्णन कसं करायचं हे नंतर, डिस्क्रायबिंग पर्सन्स हे आपण नंतरच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, स्टे सेफ, स्टे होम. ओके, थँक्यू.